आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या, मगच राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो. मंत्री छगन भुजबळांची अट ऐकताच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेमके काय म्हणाले, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता थोड्याच वेळात मिळणार आहेत. राज्यसभेवर जायला तयार, पण छगन भुजबळांनी एक अट घातली. देवेंद्र फडणवीस प्रस्ताव ऐकून काय म्हणाले? नमस्कार, मी भीमराव बरकडे आणि आपण पाहतात माझा इंडिया न्यूज. आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो. छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार याचा पेच अद्याप सुटलेला नाही. या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. छगन भुजबळ यांनी शनिवारी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही फडणवीसांकडे तसा आग्रह केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे समजते. छगन भुजबळांच्या अटीबाबत 15 तास उलटून देखील अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवेंद्र फडणवीसच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. भाजप हायकमांडने भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दर्शविल्यास ते सोमवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असे देखील सांगितले जाते. शनिवारी दुपारी 1:30 वाजता राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन भुजबळांची राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यातील मंत्रिपदाबाबतची भूमिका याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिपदाच्या फेरबदलाबाबत हायकमांडकडे विचारणा करावी लागेल असे सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार आहे, मात्र त्यांच्याकडून घालण्यात आलेल्या अटीमुळे अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती बड्या नेत्याने दिली आहे. तटकरेंच्या कुटुंबासारखा भुजबळांच्या कुटुंबाला न्याय का नाही? छगन भुजबळ यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या सुरुवातीपासूनच जडणघडणीत कशा प्रकारे भुजबळ कुटुंबाचा पुढाकार आहे? अजित पवार यांचं कुटुंब, तटकरे यांचं कुटुंब यांना जो न्याय लावण्यात आला तो भुजबळ कुटुंबाला का नाही, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे. याच न्यायाप्रमाणे आपल्याला राज्यसभेवर पाठवून पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घ्यावे असा छगन भुजबळांचा प्रस्ताव आहे. यंदा दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईत साजरा होणार का? तर यंदा दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईतच साजरा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा सकाळी 10 वाजता YB चव्हाण सेंटर येथे वर्धापन दिन सोहळा, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा षण्मुखानंद हॉल येथे दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांच्या निधनानंतरचा पहिला सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षीय भाषणाकडे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत संघर्ष, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे याच पक्षातील स्थान, निवडणुकीत आयोगात देण्यात आलेली राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यावरून निर्माण झालेला गोंधळ याबाबत सुनेत्रा पवार काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आता तुम्हालाही काय वाटतं नेमकी कमेंट करून प्रतिक्रिया कळवा. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा माझा इंडिया न्यूज.